आपण जाणार आहोत कोल्हापूरमधील महादेवाच्या मंदिरात देखील भाविकांनी गर्दी केलेली आहे आणि आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत तिथून जोडले गेलेले आहेत। प्रताप, आज पहिला श्रावणी सोमवार आहे, सोबतच नागपंचमी आहे। कोल्हापूरकरांचा उत्साह कसा आहे? पहाटेपासून आपण पाहतो की महादेव मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। विशेष करून आपण जर पाहिलं कोल्हापूर शहरातील जी महत्त्वाची मंदिरं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। सध्या मी आहे रावणेश्वर महादेव मंदिरामध्ये। आपण या ठिकाणी बघू शकतो की शिवपिंडावर या ठिकाणी जलाभिषेक सध्या केला जातो। जलाभिषेकानंतर आपण पाहतो की दुग्धाभिषेक केला जाईल आणि पंचामृत जे आहे त्याचा देखील अभिषेक केला जाईल। एकूणच आपण पाहतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे भक्त आहेत ती आपली या ठिकाणी धारणा पूर्ण करण्यासाठी आलेले आहेत। मनोभावी या ठिकाणी पूजा करताना दिसत आहेत। एकूणच आपण पाहतो की रावणेश्वर मंदिर एक विशेष आकारात या ठिकाणी बनण्यात आलेलं आहे। इतकंच नाही तर या ठिकाणी जे आहे ते तळं होतं आणि त्या तळ्याच्या नावावरून या मंदिराला रावणेश्वर मंदिर असं नाव पडलेलं आहे। गुरुजी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। गुरुजी, मला सांगा की नेमकं वैशिष्ट्य काय आहे, त्याचा इतिहास काय सांगा? ओम नमः शिवाय। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकं विभवंदनात् मृत्युर्मोक्षमोमरात् कैलासराना शिवचंद्र फणींद्र माता मुकुडे धाळी कारुणी सिंधू बहुदुखारी तुझे विनय शंभ मज कोणतारी श्री रावणेश्वर मंदिर या ठिकाणी 1947 पूर्वी ह्या मैदान ही समोर आपल्याला मैदान दिसते, ते मैदान नसून हे एक तळं होतं। त्या तळ्यातच मैदान करून भगवंताने ह्या काठावरती आणून ठेवल्यानंतर इथं हे मंदिर स्थापन केले आहे। ते त्या ठिकाणी 3 जीर्णोद्धार केला। याच्यानंतर मी इथं महाशिव इथे इतकं महत्त्व वाढलं। या महत्त्व वाढल्यानंतर या मंदिराला इथं जे भक्त येतात, अभिषेक करतात, त्या लोकांचा पितृदोष नष्ट होतो, म्हणून ह्या ठिकाणी भरपूर गर्दी येते। आणि श्रावणातील 4 सोमवारी लघुरुद्राभिषेक होतो। आज श्रावणातील पहिला सोमवार असून आज नागपंचमी असल्यामुळे भक्तांची भरपूर गर्दी आहे आणि आता भक्तांचे संकल्प सुरू आहेत। आता लघुरुद्राला सुरुवात होईल आणि याच्यानंतर 9 दिवस प्रसाद वाटप असतो आणि याच्यानंतर सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम केले जातात। पण महत्त्व काय आहे मंदिराचं? कारण आपण पाहिलं की रावणेश्वर असं नाव दिलेलं आहे, रावणाशी याचा काय संदर्भ आहे? हे रावणेश्वर मंदिराचं जरी नाव रावणेश्वर असलं तर पण हे मंदिरातील देव रावणेश्वर नसून जी आतली शिवलिंगाची जी मोठी पिंड आहे चौकोनी ती रामेश्वर आहेत आणि जी बाहेरच्या बाजूला लहान शिवलिंग आहे ते रामेश्वर आहे। म्हणजे हे राम लक्ष्मण आहेत, राम लक्ष्मण आहे। हो, तर आपण ही कोल्हापुरातली दृश्य पाहतोय। कोल्हापूरमध्ये देखील कोल्हापूरकरांचा उत्साह पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये त्यांनी गर्दी देखील केलेली आहे।